नमस्कार मॅडम. नमस्कार. माझं छोटंसं युट्यूब चॅनल आहे हो. आणि काही प्रेक्षक आहे त्याच्यावर. तर मी त्याच्यावर गावचे विषय सांगतो. हं. आता तुम्ही मला असं समजलं की गावातून तुमच्या आधी किंवा आता नंतर तर मी पाहिलं नाही, पण आधी पण झाली की नाही झाली तर माहित नाही. तुम्ही पहिली महिला सभापती म्हणून आपल्या तालुक्याला लाभलेली एक स्त्री आपल्या गावातून आहे. हो. तर तुम्ही राजकारणात कशा आला? राजकारणात मी तेव्हा आपलं पंचायत समितीचं रोस्टर होतं, राखीव होतं ओबीसी महिला. तर तेव्हा एवढा मला इंटरेस्ट नव्हता राजकारणाचा. पण लोकांच्या आग्रहास्तव मी त्यावेळेस इलेक्शन लढली होती. राजकारणामध्ये लोकांच्या आग्रहास्तवच आली मी. गावच्या लोकांनी मला आग्रह केला लढण्यासाठी, म्हणून मी राजकारणामध्ये आले. किती मध्ये तुम्ही सण म्हणजे वार्षिक वर्ष सांगू शकता? 2002 मध्ये मी पंचायत समिती लढली. 2002 ते 2007 पर्यंत हा कार्यकाल होता. त्यात 2.5 वर्ष मी सभापती म्हणून काम केलं, उपसभापती म्हणून काम केलं आणि काही दिवस कार्यकारी सभापती म्हणून काम म्हणजे केलं. त्या टाइमात वास्तविक पाहता स्त्रियांना स्त्रियांना तेवढा स्कोप नव्हता राजकारणात. हा. सांगायचं झालं म्हणजे त्यावेळेस चूल आणि मूल हे स्त्रियांची मूलभूत घटक होती. तर म्हणजे तुम्ही त्यावेळेस राजकारणात येणं म्हणणं म्हणजे स्त्रियांसाठी एक आपण मूलभूत पाया म्हणू शकतो. तर त्यावेळेस तुमच्या घरच्यांनी असा काही सपोर्ट केला की? नाही, माझे सासरे इथे गावचे 20-25 वर्ष सरपंच राहिले होते. तर घरानं राजकारणीच आहे. तर त्यांच्यामुळे त्यांना खूप इंटरेस्ट होता. मला त्यांनी त्यांनी मला सपोर्ट केला. माझ्या मिस्टरांनी सपोर्ट केला. ते माझ्या पाठीशी राहिले राजकारणासाठी, राजकारण येण्यासाठी. तर त्यांच्यामुळे मी राजकारणात आली आणि मला घरातून काही त्रास नाही झाला. त्यांनी मला सपोर्टच केला. माझ्या पाठीशी राहिले ते. तुम्ही जेव्हा राजकारणात आले तेव्हा गाववाल्यांनी पाठिंबा कसा दिला किंवा त्यावेळेस गावाचं चित्र कसं होतं आपल्याला? गावातून सर्व जे लोक होते, आपले कार्यकर्ते, जे आपले लोक होते, पक्षाचे लोक होते, ते खूप खुश होते मला तिकीट मिळाल्यानंतर. आणि त्यांनी खूप सपोर्ट केला. गावातून 75% पेक्षा जास्त लोकांनी मला मतदान केलं आणि एक गावाची महिला म्हणून. आणि प्रचार केला त्यांनी आणि निवडून येण्यासाठी त्यांनी खूप मदत केली. साहजिकच प्रयत्न केले. आता तुम्ही जेव्हा तालुका लेवलवर सभापती म्हणून निवडून गेल्या, तर मला असं वाटतं गावांनी तर 80-85 पेक्षा 90% आपण जरी म्हटलं तेवढ्या लोकांनी तर पाठिंबा दिलाच असेल. पण त्यावेळेसचं गावाचं चित्र आणि आताच तुम्हाला का फरक वाटते? आता राजकारणामध्ये खूप कॉम्पिटिशन वाढली, गावामध्येही वाढली. आता समजा पूर्वी गावातून जर एखादा व्यक्ती त्याला तिकीट मिळाली तर दुसरं कोणी लढण्यासाठी एवढं इच्छा करत नव्हतं किंवा कोणाची तयारी राहत नव्हती. पण आता तसं नाही. आता कॉम्पिटिशन आहे आणि दोन्ही पक्षाचे लोक एकाच पदासाठी उभे राहू शकतात. आणि राजकारणात आता कॉम्पिटिशन वाढली, घराघरात राजकारण घुसलं. आणि पूर्वी 35% 35% आरक्षण होतं स्त्रियांना. नंतर काही दिवसानंतर राजीव गांधी यांनी 50% आरक्षण मिळवून दिलं. तर आता माझ्या काळाच्या मानाने जेव्हा मी पंचायत समिती लढली होती, त्याच्या मानाने आता भरपूर स्त्रिया राजकारणामध्ये आल्या. तेव्हा जबरदस्तीने म्हणावं लागत होतं. मला पण आग्रहास्तवच मी राजकारणामध्ये आले आणि लोकांच्या आग्रहास्तवच मी इलेक्शनमध्ये उभी राहिली. आता तसं नाही. आता स्त्रिया स्वतःहून तयार असतात, स्वतःहून तिकीट मागतात. पहिले असं नव्हतं. पहिले त्यांना जाऊन बहुतेक लोकांना स्त्रियांना समजावंच लागत होतं. म्हणजे तेव्हा मुख्य काम म्हणजे स्त्रियांचं चूल आणि मूलच होतं. नाही, चूल आणि मूल तर खूप प्राचीन काळामध्ये होतं. जेव्हा सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा काढली, त्यांनी जे शिक्षणासाठी काम केलं, त्यांनीच हे परिवर्तन घडवून आणलं आणि त्यांच्याच कार्यामुळे किंवा त्यांनी जे समाज सुधारणा केली, स्त्रियांसाठी काम केलं, त्याच्यामुळे स्त्रिया राजकारणात खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रामध्ये काम करत आहेत. पण माझ्या काळामध्ये 35% आरक्षण होत्या महिला तेव्हा. महिला तर असेलच, कारण देशाची राष्ट्रपती पहिली महिला प्रतिभाताई पाटील. पण आपण ग्रामीण भागात राहतो
हो. त्यामुळे होऊ शकते कदाचित. हो, ग्रामीण भागात तर त्यांना थोडं प्रोत्साहितच करावं लागत हा. होतं. तर आधी तुम्हाला तर मला असं वाटते लोकांनीच पाठिंबा दिला असेल किंवा खेचून आणल्यासारखं केलं असेल की तुम्ही. हा, लोकांनी आग्रहास्तव मला राजकारणामध्ये आणलं आणि त्यांनी खूप मोठा त्यांचा पाठिंबा मला गावातून पण खूप चांगला पाठिंबा मिळाला आणि सर्कल मधून पण खूप चांगला आता पाठिंबा सर्कलची गोष्ट केली तर आपला डोरलीचा जो दवाखाना आहे, हम्म. आपण त्याला केंद्र म्हणतो. आपल्या इथं जसं उपकेंद्र आहे तामसवाडीला, तिथे केंद्राचा तिथे मी बोर्ड पाहिलं. त्या बोर्डवर मला नाव दिसलं, उस्माताई अरुण सहाने सभापती म्हणून. कमिटीमध्ये हा. घेतात ते सभापती, हा. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य त्या कमिटीमध्ये राहतात. तर तो दवाखाना आपल्या गावात नाही होऊ शकत होता? तो माझ्या काळातला नाहीये. माझे सासरे जेव्हा सरपंच होते तेव्हा तो त्यांची हिस्ट्री थोडी म्हणजे दोरलीला त्यांनी तो दवाखाना दिला, असं काहीतरी इथे काही घेतलं तिथे दिला असं आहे. मी असं ऐकलं की लोकसंख्या तिथे जास्त होती का, त्यामुळे इथे नाही झाला, तो डोरलीला झाला. डोरलीला झाला. तुम्ही निवडून आल्या तेव्हा गावामध्ये म्हणा किंवा आता सर्कलमध्ये म्हणा, पारभणी तालुका काही लहान नाही, सर्कलमध्ये असं एखादं विशिष्ट काम आहे की तुम्हाला आठवते की हे काम माझ्या हस्ते खूप चांगलं झालं? हा, तर तेव्हा आम्हाला पण निधी असायचा पंचायत समितीमध्ये. तर तेव्हा त्या रस्त्याचे खडीकरण, सिमेंट रोड 12 वित्त सिमेंट रोड पण घेता येत होते. सर्कलमध्ये आम्ही आमच्या निधीतून सिमेंट रोड घेतले. गावामध्ये पण हा सिमेंट रोड हनुमान मंदिरासमोरून गेलेला रोडच्या घरापर्यंत हा सिमेंट रोड मी माझ्या काळात घेतला. तेव्हा डांबरीकरणच असायचे. हा, पण हे सिमेंट रोड मी घेतला माझ्या कारकिर्दीमधला आहे. नाही, मी बहुतेक म्हणजे तुम्ही जेव्हा आता 2000 ते 2007 ची गोष्ट करून राहिल्या, तर मला असं वाटतं तेव्हा बहुतेक रोड डांबरीकरणच होते गावखेड्यामध्ये. हा पहिला किंवा दुसराच रोड असू शकतो म्हणजे त्या पिरियडमध्ये सिमेंट रोड. आणि तेव्हा जवाहरी विहिरीच्या योजना होत्या, जवाहरी विहीर योजना. त्या योजनेमधून मी जवाहरी विहिरी तालुक्यामध्ये 35 पेक्षा जास्त विहिरीचा वाटप केला. मला वाटतं की माझ्या हातून खूप चांगलं काम झालं तेव्हा, की आपल्या गावामध्ये 4 ते 5 विहिरी माझ्या हातच्या आहे. आपल्या गावात केलेलं आहे. आपल्या गावामध्ये तुम्ही सांगू शकता एखाद्या व्यक्तीचं नाव की ज्यांच्या शेतामध्ये तुमच्या हस्ते विहीर आहे जवाहरलाल योजनेची? नानाजी बोमकाळे. अच्छा, आपले नानाजी बोमकाळे. आणखी मला वाटते यादवरावजी लकडकर, दत्तूजी शेंडे, काशीरामजी लोखंडे, आणखी आहे असे पुष्कळ. आणि सर्कलमध्ये पण केल्या बऱ्याचशा गावामधल्या. आणि सायकल, मशीन, ह्या सर्व गोष्टी, साहित्य वाटप, कृषीच्या योजना त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या. ताडपत्री, स्प्रे पंप वगैरे ज्या काही, आणि हे बैलजोडीचे चाकजोडी असते ना, त्या योजना. पुन्हा 50% अनुदानावर काही धान्य वगैरे पेरणीसाठी मिळत होतं. अशा योजना लोकांपर्यंत पोहोचल्या. तेव्हा ते मी सायकल, मशीन वगैरे वाटप जास्तीत जास्त माझ्या हातून केला. मी जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केले. मी म्हणतो की तेव्हाचा आणि आताचा गावचा पिक्चर म्हणजे गावचं चित्र तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तेव्हा पूर्वीच्या काळात तुमच्या वेळेस म्हटलं म्हणजे आता 2002 ते 2007 त्या काळामध्ये आणि आता मला वाटते लगभग 18 ते 20 वर्ष या गोष्टीला की तुम्ही सभापती होत्या. गावाचा विकास भरपूर झाला. कोणीतरी गावाचा पाया विकासाचा रचते आणि एकाच वेळेस पूर्ण विकास होत नाही. तसा तेव्हा त्या काळानुसार विकास झाला. आता भरपूर विकास झाला. तेव्हा मी सभापती असताना ते निर्मल ग्राम मधून जे आपल्या गावाला पहिलं क्रमांक मिळाला होता तेव्हा माझ्या कारकिर्दीमध्ये. तर तेव्हा हे जलस्वराज्य प्रकल्प आहे ना, आपल्या तिकडच्या टाकी आहे, तर ती त्या जलस्वराज्य प्रकल्प मधून मंजूर झाली. आणि पहिले प्रॉब्लेम राहत होता पाण्याचा आपल्या गावामध्ये, पण तेव्हापासून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. भरपूर पाणी येते, पाण्याचा प्रॉब्लेम नाही राहत. ती मी मंजूर केलेलं आहे ते सर्व जलस्वराज्यमधून. आपलं गाव त्या योजनेमध्ये टाकलं. 15,000 लिटरची टाकी आहे. त्या योजनेतून झालं.
नंतर मग माझा कार्यकाल संपला. त्याच्यानंतर जे लोक आले, समजा माझ्यानंतर गावचे सरपंच शिवरी भाऊ भड बनले, तर त्यांच्या हातून ते काम केलं, पण मंजूर मी केलं होतं ते. आणि त्याचा फायदा आजही गावाला होतोय पाण्यासाठी वगैरे. आणि बक्षीस पण मिळालं होतं निर्मल ग्राम योजनेमधून. तेव्हा बेबीताई उके सरपंच होत्या, त्या गेल्या होत्या, त्यांना पुरस्कार मिळाला होता. मला एक सांगा, आपल्या रामटेक लोकसभा क्षेत्रामधून जो खासदार निवडून गेले होते, खासदारपदी जे निवडून गेले होते नरसिंहराव, आणि नंतर ते देशाचे पंतप्रधान झाले होते, मी असं ऐकलं की त्यांचा गावात दौरा झाला होता आणि ते तुमच्या घरी काही वेळ बसले होते. आठवते का तुम्हाला? मी माझं लग्न व्हायचं होतं, पण घरून मला सांगितलं होतं, माहित पडलं सर्वांकडून की आले होते भाऊ, आले होते, घरी बसले होते. तर माझा शेवटचा प्रश्न आहे मॅडम, गावातील पहिली स्त्री सभापती म्हणून काम करताना तुमच्यावर एक वेगळा दबाव होता की आपण काहीतरी आदर्श निर्माण करायचा आहे, तो अनुभव कसा होता? तो अनुभव खूप चांगला होता. आणि दबाव म्हणून नाही, पण मलाच असं वाटत होतं की आपण सर्वांचं, ज्या लोकांनी आपल्याला मदत केली, सहकार्य केलं इलेक्शन मध्ये, जे आपले लोक आहेत, त्यांना समाधानी करू शकलं पाहिजे, त्यांची सर्वांचं कामं करू शकलं पाहिजे, असं थोडं मला वाटत होतं. आणि मी ते समाधान केलं लोकांची कामे करून. आणि स्वतंत्रपणे निर्णय घेऊन, मी स्वतः डिसिजन घेऊन सर्वांची कामं केली. त्यासाठी मला घरून कोणीच दबाव नाही टाकला की तू आम्ही सांगितलेल्या लोकांचेच कामं कर वगैरे, असं नाही. मी स्वतः डिसिजन घेतलं काम करताना. मग आता ज्या आपण स्त्रिया राजकारणाकडे येतात गावाची, किंवा तुमच्या आधी तर मला माहित नाही मग झालं की नाही झालं सभापती गावातून, पण तुमच्या नंतर तर मला वाटत नाही की झालं असं. नाही, आपल्या गावाकडून कोणी बनला नाही सभापती. तुम्हाला काय वाटते, चान्स आहे का? चान्स आहे. आता जिल्हा परिषदची इलेक्शन आहे, पण आता मला लढायचं नाही आहे इलेक्शन. म्हणजे आता राजकारणातून संन्यास घेतला का त्याला? संन्यास म्हणता नाही येणार, पण लढायचं नाही काही कारणास्तव. आपण सभापती असताना कोणत्या पक्षाचं नेतृत्व केलं, किंवा आपल्याकडे सभापती असताना कोणती पदे होती? मी काँग्रेस पक्षाकडूनच इलेक्शन लढली आणि काँग्रेस पक्षाचंच नेतृत्व केलं आणि त्याच पक्षातून मी सभापती पण बनली. आणि तेव्हाच 2002-3 मध्ये मला महिला काँग्रेसचं अध्यक्षपद पारशिवनी तालुका, ते पण माझ्याजवळ होतं. आणि त्याच्यानंतर 2000 महिला काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष होती पारशिवनी. आणि 2018 मध्ये तेच पद होतं माझ्याजवळ, पुन्हा दिलं होतं माझ्याकडे, जबाबदारी सोपवली होती. तेव्हा मी त्या पक्षाचं संघटन करण्याचं, तालुक्यामध्ये संघटन करण्याचं काम केलं. मला वाटतं तेव्हा म्हणजे काँग्रेस पक्षाचा विस्तारच भरपूर होता तेव्हा. सेना म्हणा किंवा इतर पक्ष नाही, शिवसेना वगैरे तेव्हा नव्हती. सुरुवात होती त्यांचं, शिवसेनेला सुरुवात झाली होती आपल्या तालुक्यामध्ये. काँग्रेसचंच वर्चस्व होतं तालुक्यामध्ये. आणि पक्षाची पदे मग नंतर तेच तालुक्याचेच पदे होते. आणि सभापती असताना मग काँग्रेस तालुका महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष होती तेव्हा पण सभापती. दोन्ही पद होते माझ्याकडे. सभापती असताना पक्षाचं सुद्धा पद होतं. तेव्हा मी तेव्हा काँग्रेस पक्ष वाढवण्याचे प्रयत्न केले, काँग्रेस पक्षात संघटन वाढवण्याचा प्रयत्न केला. पंचायत समितीमध्ये लोकांची कामं वगैरे तिथून सर्व होत होते. लोक आपल्या समस्या घेऊन येत होते पंचायत समितीमध्ये, त्याच्या समस्याचं निराकरण होत होतं, त्याची कामे पण होत होती आपल्या कार्यकर्त्यांची. त्याच्यामुळे एक वेगळा असा जल्लोष होता लोकांना काँग्रेसबद्दल. आणि चांगले ते दिवस होते. लोकांचं काम होत होते, याचं खूप समाधान वाटत होतं की नाही, आपण काही करू शकतो, लोकांची कामं करत आहे. तर धन्यवाद मित्रांनो. आपल्यासोबत आहे सौ सुषमाताई अरुणजी सहाने. त्यांनी मूल आणि सोबतच तालुक्याचं नेतृत्व केलं. आपण अशा व्यक्तींना आज भेटलो
आणि त्यांचे 2 शब्द मुलाचे ऐकून घेतले. त्याबद्दल मॅडम तुमचे मनापासून आभार. आपण आमच्या छोट्याशा युट्यूब चॅनलला भेट दिली आणि आमचं मनोबल वाढवलं किंवा आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. तुझे सुद्धा मनापासून आभार की तू मला पात्र समजलं ते मुलाखत घेण्यासाठी आणि छान वाटलं. ठीक आहे मॅडम, धन्यवाद. धन्यवाद.